मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 17 सप्टेंबर 2021चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे सगळे मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि पहिल्या प्रश्नाकडे वळण्याआधी मी काल जो प्रश्न तुम्हाला दिला होता मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघून घेऊया। मग प्रश्न असा होता, कोणता देश जगातील पहिला असा देश ठरला आहे जिथे नवीन घरामध्ये विद्युत वाहनांसाठी चार्जर सुविधा प्रस्थापित करणे बंधनकारक असेल? मग योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, इंग्लंड हा देश। तर मित्रांनो, इंग्लंड हा देश जगातील पहिला असा देश ठरला आहे जिथे नवीन घरामध्ये विद्युत वाहनांसाठी चार्जर सुविधा प्रस्थापित करणे बंधनकारक असेल। म्हणजे जे नवीन घरं बांधली जातील त्या घरामध्ये विद्युत वाहनांसाठी चार्जर सुविधा ही असली पाहिजे आणि ते बंधनकारक राहील तिथे। मग आपण इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक तो बघून घेऊ। मग ब्रिटिश सरकारने 2021 साली यासंबंधी कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे। म्हणजे आता नुकताच हा कायदा लागू करण्याची घोषणा ब्रिटिश सरकारने केली आहे। मग आता इथे उल्लेख आला इंग्लंड या देशाचा। मग आपण इंग्लंड या देशाबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ। इंग्लंड म्हणजे ब्रिटन, UK म्हणजे युनायटेड किंगडम आपण असं म्हणतो त्याला। राजधानी काय आहे ब्रिटनची? तर लंडन। पंतप्रधान कोण आहेत? तर बोरिस जॉन्सन। मुद्रा काय आहे इंग्लंडची? तर पाऊंड स्टर्लिंग, GBP असं लिहितात। आणि राष्ट्रभाषा काय आहे? तर इंग्लिश। आणि आपल्या भारताची राष्ट्रभाषा काय आहे मित्रांनो? आपल्याला सर्वांना माहीतच आहे, हिंदी। मग आता वळूया आपण पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न पहिला, कोणत्या राज्य सरकारने फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, दिल्ली। तर मित्रांनो, दिल्ली या राज्य सरकारने फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे। मग आता दिल्ली हे राज्यसुद्धा आहे आणि केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहे। म्हणजे त्याला अजून दिल्लीला अजून पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला नाही आहे, तर आपण त्याला केंद्रशासित प्रदेशच म्हणू। मग मित्रांनो, याबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघून घेऊ। मग दिल्ली सरकारने फटाक्यांवर बंदी घालण्याचा हा निर्णय का दिला आहे? तर त्यामागचं कारण काय आहे? तर दिल्लीतील वाढते प्रदूषण। दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे। तसेच दिल्ली सरकारने व्यापाऱ्यांना काय सूचना दिल्या आहेत? तर फटाक्यांची साठवण न करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे। तसेच सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि व्यापारावर बंदीसुद्धा घातली आहे। मग आता इथे उल्लेख आला दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचा, कारण दिल्ली सरकारने यावर बंदी घातली आहे, फटाक्यांवर बंदी घातली आहे। मग आता आपण दिल्लीबद्दल स्ट्रॅटेजी बघून घेऊ मित्रांनो। मग दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर अरविंद केजरीवाल। उपराज्यपाल कोण आहेत? तर अनिल बैजल। आणि पहिली महिला शासिका कोण होती दिल्लीची? तर रजिया सुलतान। हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं। दिल्लीची पहिली महिला शासिका कोण होती? तर रजिया सुलतान। मग आता आपण दिल्लीचे प्रमुख स्टेडियम कोणकोणते आहेत तर ते बघून घेऊ। मग जवाहरलाल नेहरू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, अरुण जेटली स्टेडियम, आंबेडकर स्टेडियम, मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम हे सगळे प्रमुख स्टेडियम आहेत दिल्लीतील। आणि मग दिल्लीमध्ये कोणकोणते मुख्य पर्यटन स्थळ आहेत? तर लाल किल्ला, जामा मस्जिद शहाजहानच्या काळातील, मोती मस्जिद औरंगजेबाच्या काळातील, कुतुब मिनार, तुगलकाबाद किल्ला, जंतर मंतर, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, मुघल गार्डन आणि हुमायूं का मकबरा इत्यादी मुख्य पर्यटन स्थळ आहेत दिल्लीतील। मग दिल्लीमध्ये कोणकोणते प्रमुख मुख्यालय आहे? कोणकोणत्या संस्थेचे, संघटनेचे प्रमुख मुख्यालय दिल्लीमध्ये आहे? तर DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, याचं सुद्धा मुख्यालय दिल्लीमध्ये आहे। तसंच PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे। तसेच भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि नौदल याचं सुद्धा मुख्यालय दिल्लीमध्ये आहे। मग दिल्लीमध्ये कोणकोणती प्रमुख विमानतळ आहेत? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, पालम विमानतळ आणि सफदरजंग विमानतळ हे दिल्लीतील प्रमुख विमानतळ आहे। मग आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। प्रश्न दुसरा, बार्टी या संस्थेसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने किती कोटींच्या अनुदानाची घोषणा केली आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, 91.5 कोटी रुपयांची। तर मित्रांनो, बार्टी या संस्थेसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने 91.5 कोटींच्या अनुदानाची घोषणा केली आहे। मग आता आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ बार्टी या संस्थेसाठी। मग
राज्य सरकारने बार्टीमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळेला 90 कोटी रुपये, म्हणजे हे जे 91.5 कोटी रुपये आहे हे कशा प्रकारे दिले आहे सामाजिक न्याय मंत्रालयाने राज्य सरकारने कसे दिले आहेत तर प्रशिक्षण कार्यक्रम कार्यशाळेला 90 कोटी रुपये आणि महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समितीसाठी 1.5 कोटी एवढे वितरित केले आहे। मग अशा प्रकारे हे 91.5 कोटी रुपये निधी वितरित केला आहे। कोणी तर सामाजिक न्याय मंत्रालयाने आणि बार्टी या संस्थेसाठी केला आहे, म्हणजे राज्य सरकारनेच। मग मित्रांनो, सामाजिक न्याय आपल्या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री कोण आहे तर धनंजय मुंडे। आणि आता आपण बार्टी संस्थेबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ। बार्टी संस्था काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे ती। मग या संस्थेची स्थापना केव्हा झाली होती तर 29 डिसेंबर 1978 मध्ये मुंबई येथे झाली होती आणि मग त्याचं स्थलांतर पुणे येथे झालेलं आहे आता। आणि आता सध्या बार्टी ही संस्था पुणे येथे आहे मित्रांनो, आणि त्याची स्थापना मुंबई येथे झाली होती। मग नंतर महाराष्ट्र शासनाकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा केव्हा मिळाला या संस्थेला तर 17 ऑक्टोबर 2008ला। आणि मग या बार्टी संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे तर या शिक्षण संस्थेतर्फे 2013 सालापासून दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य थोर समाजसुधारकांशी निगडीत असलेल्या बाबींवर संशोधन करू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या 400 विद्यार्थ्यांना MPhil किंवा PhD करण्यासाठी फेलोशिप दिली जाते। या शिक्षण संस्थेतर्फे, कोणत्या शिक्षण संस्थेतर्फे तर बार्टी या शिक्षण संस्थेतर्फे। मग कोणाच्या नावे ही फेलोशिप दिली जाते 400 विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे नॅशनल फेलोशिप दिल्या जातात। मग मित्रांनो, आता आपण बघू प्रश्न 3. कोरोनाबाबत समाज माध्यमांवर गैरमाहिती प्रसारित करण्यामध्ये कोणता देश आघाडीवर आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए भारत। तर आपला भारत देश हा कोरोनाबाबत समाज माध्यमांवर गैरमाहिती प्रसारित करण्यामध्ये आघाडीवर आहे। मग मित्रांनो, आता टॉप 4 देश कोणते आहे यामध्ये तर पहिल्या क्रमांकावर आहे आपला भारत, 15.94% आघाडीवर आहे आपला भारत। नंतर अमेरिका हा देश आहे 2 नंबरवर 9.74% आणि ब्राझील देश आहे 3 नंबरवर 8.57% आणि स्पेन देश आहे 4 नंबरवर तर 8.03%। अशा प्रकारे हे टॉप 4 देश आहे आणि आपला भारत हा त्यामध्ये आघाडीवर आहे। मग मित्रांनो, आता हा जो अहवाल आहे की भारत हा देश समाज माध्यमांवर गैरमाहिती प्रसारित करण्यामध्ये आघाडीवर आहे, तर मग हा अहवाल कोणी सादर केला आहे तर प्रिव्हेलन्स अँड सोशल ॲनालिसिस ऑफ कोविड-19 मिसइन्फॉर्मेशन इन 138 कंट्रीज या हा अहवाल आहे तो, आणि या अहवालामध्ये ते नमूद केलेलं आहे। आणि मित्रांनो, मग हा अहवाल कोणी प्रकाशित केलेला आहे तर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन जर्नलने हा अहवाल प्रकाशित केला आहे। मग याचं मुख्य कारण काय आहे तर याचं मुख्य कारण काय आहे कशाचं तर आपला भारत समाज माध्यमांवर गैरमाहिती प्रसारित करण्यामध्ये आघाडीवर आहे। तर याचं मुख्य कारण काय आहे तर भारतात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे इंटरनेटचा किती वापर होत आहे आपल्या भारतामध्ये आणि किती गैरवापर होत आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे। मग सोशल मीडिया कोणतेही असो, व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, इंस्टा असो, कोणतेही सोशल मीडिया असो, कोणतेही मेसेज कसेही फॉरवर्ड केले जातात आणि त्यामुळे आपला भारत देश हा आघाडीवर येऊन गेला आहे आता। मग वळूया आता 4थ्या प्रश्नाकडे। प्रश्न 4. नुकताच राजभाषेचा सर्वोच्च कीर्ती पुरस्कार कोणत्या बँकेला देण्यात आला? योग्य आन्सर आहे ऑप्शन डी बँक ऑफ महाराष्ट्रला। तर मित्रांनो, नुकताच राजभाषेचा सर्वोच्च कीर्ती पुरस्कार हा बँक ऑफ महाराष्ट्रला देण्यात आला आहे। मग हा पुरस्कार का देण्यात आला तर राजभाषा हिंदीचा कार्यसंचालनात सर्वोत्तम वापरासाठी 14 सप्टेंबर रोजी झालेल्या हिंदी दिनानिमित्त हा पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्रला देण्यात आला आहे। मग हा जो कार्यक्रम होता हा कुठे आयोजित केला होता तर हा नवी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता।
आणि कोणाच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला मग तर गृहराज्यमंत्री निश्चित प्रामाणिक यांच्या हस्ते बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO A.S. राजीव यांना हा पुरस्कार देण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO A.S. राजीव यांना देण्यात आला. मग मित्रांनो कोणत्या बँकेला देण्यात आला हा पुरस्कार तर बँक ऑफ महाराष्ट्र. मग बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक कोण आहेत तर हेमंत टाटा. आणि आता आपण पाहिलं व्यवस्थापकीय संचालक आणि CEO कोण आहेत तर A.S. राजीव. आणि स्थापना केव्हा झाली होती बँक ऑफ महाराष्ट्राची तर 16 सप्टेंबर 1935 मध्ये. आणि मुख्यालय कुठे आहे तर पुणे येथे. प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या 2 देशांनी लागोपाठ क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहे. हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर मित्रांनो योग्य आन्सर आहे ऑप्शन डी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. तर अलीकडेच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या 2 देशांनी लागोपाठ क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहे. मग या 2 देशांनी लागोपाठ क्षेपणास्त्र चाचण्या कशा केल्या आणि का केल्या तर त्याबद्दल आपण सर्व इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. मग उत्तर कोरियाने 13 सप्टेंबर 2021 रोजी 2 कमी पल्ल्याच्या क्रूज नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. कोणत्या क्षेपणास्त्राची तर क्रूज नावाच्या. मग मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की उत्तर कोरियाने 13 सप्टेंबर 2021 रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती तर आपल्याला तिथे आन्सर लिहिता आला पाहिजे. क्रूज या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. आणि उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्रे मध्य कोरियातून 15 सप्टेंबरला सोडली. म्हणजे 13 सप्टेंबरला चाचणी केली त्या क्षेपणास्त्राची आणि मध्य कोरियातून 15 सप्टेंबरला सोडली. आणि या क्षेपणास्त्राने 800 किलोमीटर अंतर हे 60 किलोमीटर उंचीवरून कापले. आणि मग मित्रांनो आता उत्तर कोरियाने 13 सप्टेंबर रोजी क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी केली आणि नंतर लगेचच मग दक्षिण कोरियाने सुद्धा एका क्षेपणास्त्राची चाचणी केली. मग दक्षिण कोरियाने 15 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी पाण्यातून आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली आणि 3000 टनाच्या पाणबुडीवरून हे क्षेपणास्त्र सोडले. मग आता दक्षिण कोरियाने का केली ही क्षेपणास्त्राची चाचणी तर त्यामागचं कारण असं आहे की उत्तर कोरियापासून असणाऱ्या धोक्यापासून स्वसंरक्षणासाठी या चाचण्या दक्षिण कोरियाने केल्याचे दक्षिण कोरियाने असं सांगितलं आहे की उत्तर कोरियापासून असणाऱ्या धोक्यापासून स्वसंरक्षणासाठी आम्ही या चाचण्या केल्या आहेत. आणि मग मित्रांनो आता उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल अमेरिकेच्या हिंद प्रशांत कमांडने काय म्हटले आहे तर कोरियाचे हे क्षेपणास्त्र बेकायदेशीर असून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि त्याचा अमेरिकेला धोका असू शकतो. आणि मग त्यासाठी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या 3 देशांनी उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोणत्या 3 देशांनी तर अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या 3 देशांनी. मग वळूया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 6. कोणत्या कंपनीने REX MKI नामक रिमोट सेन्सिंग कंट्रोल सशस्त्र रोबोट वाहन तयार केले. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री. तर मित्रांनो इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री या कंपनीने REX MKI नामक रिमोट कंट्रोल सशस्त्र रोबोट वाहन तयार केले आहे. मग आता हे जे वाहन आहे म्हणजे रोबोट वाहन आहे हे युद्ध क्षेत्रात प्रभावी राहील. म्हणजे युद्ध क्षेत्रात त्याचा जास्त उपयोग पडेल आणि ते काम येईल आणि घुसखोरांचा मागोवा घेऊ शकते तसेच गोळीबार करू शकते हे रोबोट वाहन. मग आता इथे उल्लेख आला इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री कारण इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री कंपनीने हे रिमोट कंट्रोल सशस्त्र रोबोट वाहन तयार केले आहे. मग आपण या कंपनीबद्दल 2-4 इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. मग या कंपनीची स्थापना केव्हा झाली होती तर 1953 मध्ये. संस्थापक कोण आहेत तर अल श्विमर शिमोन पेरेस. आणि मुख्यालय कुठे आहे तर इस्रायलच्या लोद येथे. आणि CEO कोण आहे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजचे तर बोअज लेवी. प्रश्न 7. जागतिक लसीताबुर्द जागृती दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात. योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 15 सप्टेंबर रोजी. तर जागतिक लसीताबुर्द जागृती दिवस हा 15 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. आणि त्या लसीताबुर्दला लिम्फोमा असं सुद्धा म्हणतात. आणि हे लसीताबुर्द काय आहे मित्रांनो तर मग हा लसीताबुर्द हा एक आजार आहे आणि या आजाराविषयी जागृती वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि हा आजार
काय आहे तर हा एक कर्करोगाचा सामान्य प्रकार आहे. कोणता आजार? लसिताबुर्द नावाचा हा एक कर्करोगाचा सामान्य प्रकार आहे. मग कर्करोग म्हणजे काय तर कॅन्सर. प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट उडान याचा प्रारंभ केला आहे? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए IIT मुंबईने. तर मित्रांनो, IIT मुंबईने या संस्थेने प्रोजेक्ट उडान याचा प्रारंभ केला आहे. मग आता का केला या प्रोजेक्ट उडानचा प्रारंभ या संस्थेने? तर 14 सप्टेंबर 2021 रोजी हिंदी दिवसाच्या निमित्ताने IIT मुंबईने प्रोजेक्ट उडानचा प्रारंभ केला आहे. मग आता याचा काय फायदा होणार आहे? तर या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचा वापर करून स्थानिक भाषांमध्ये अभियांत्रिकी आणि इतर क्षेत्राशी संबंधित पाठ्यपुस्तके आणि इतर अभ्यास सामग्रीचे भाषांतर केले जाईल. मग आता इथे उल्लेख आला IIT मुंबईचा. IIT मुंबई म्हणजे IIT बॉम्बे म्हणतो आपण त्याला. मग IIT बॉम्बेबद्दल आपण 2-4 पॉईंट बघून घेऊ. IIT बॉम्बे म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे. त्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 1958 मध्ये. आणि IIT बॉम्बेचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर पवन गोयनका. आणि ध्येयवाक्य काय आहे IIT बॉम्बेचं? तर ज्ञानम परमम ध्येयम संस्कृतमध्ये आहे. मग प्रश्न 9वा, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस केव्हा साजरा करतात? हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो खूप. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस केव्हा साजरा करतात? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस हा साजरा करतात. मग मित्रांनो, आता लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीची डेफिनेशन तुम्हाला माहीतच असेल कारण आपण शाळेमध्ये शिकलेलोच आहे. लोकशाही म्हणजे काय? तर लोकांनी लोकांच्या हिताकरिता लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. आणि ही व्याख्या कोणाची आहे? तर अब्राहम लिंकन यांची ही व्याख्या आहे. मग आता आपण बघू प्रश्नाचे इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. सर्वसमावेशकता, समान वागणूक आणि लोकसहभाग यांच्याद्वारे अस्तित्वात आलेली लोकशाही व्यवस्था शांततेची, शाश्वत विकासाची आणि मानवी हक्कांची पायाभरणी करते. आणि म्हणूनच हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस हा 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. तसेच मानवी हक्कांची संरक्षणासाठीचे आणि त्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचे नैसर्गिक वातावरणही लोकशाहीमुळेच तयार होते. आणि आपल्या भारतात सुद्धा लोकशाहीच आहे मित्रांनो, आपल्याला माहीत आहे. मग आता बोलूया प्रश्न 10वा, शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणती कंपनी इस्रो संस्थेसोबत औपचारिकपणे करार करणारी पहिली अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनी ठरली? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी स्कायरूट एरोस्पेस कंपनी. तर स्कायरूट एरोस्पेस कंपनी ही इस्रो संस्थेसोबत औपचारिकपणे करार करणारी पहिली अंतराळ स्टार्टअप कंपनी ठरली आहे. मग आता ही स्कायरूट कंपनी काय आहे? तर ही आपल्या भारताची प्रायव्हेट कंपनी आहे म्हणजे आपल्या भारताची खाजगी कंपनी आहे स्कायरूट एरोस्पेस इंडियन प्रायव्हेट लिमिटेड. याची स्थापना केव्हा झाली होती? तर 12 जून 2018 मध्ये. संस्थापक कोण आहे या कंपनीचे? संस्थापक आणि CEO तर पवन कुमार चंदना. CEO म्हणजे काय मित्रांनो? तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि COO काय आहे? कोण आहे? तर नागा भारत डाक. आणि COO म्हणजे काय? तर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. आणि मुख्यालय कुठे आहे या स्कायरूट एरोस्पेसचं? तर हैदराबाद, तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे. अध्यक्ष कोण आहेत? तर मुकेश बन्सल. आणि उपाध्यक्ष कोण आहेत? तर ज्ञानगंगाधी गांधी असं आहे मित्रांनो ते. आणि मग आता आपण इथे पाहिलं की इस्रो या संस्थेसोबत करार करणारी ही पहिली अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनी ठरली आहे. मग इस्रो काय आहे मित्रांनो? आपल्याला माहितीच आहे सर्वांना. आता इस्रो ही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे ही आपल्या भारताची स्पेस एजन्सी आहे. काय? इस्रो. मग इस्रो भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन असं मराठीत म्हणतात. मग इस्रोचं मुख्यालय कुठे आहे? तर बँगलोर येथे. नंतर मग इस्रोचे संस्थापक कोण आहेत? तर विक्रम साराभाई. अध्यक्ष कोण आहे आपल्या इस्रोचे? तर K Sivan. आणि इस्रोची स्थापना केव्हा झाली होती? तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. इस्रोबद्दल सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे कारण ती आपल्या भारताची स्पेस एजन्सी आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे. मग आता एक शेवटचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी. त्याआधी मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी एक सांगून देते मित्रांनो.
जर तुम्हाला टोक्यो पॅरालिम्पिक आणि टोक्यो ऑलिम्पिकचा अभ्यास करायचा असेल तर ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून आपले ते व्हिडिओ बघू शकतात आणि अभ्यास करू शकतात मित्रांनो. तसेच आता काही राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीसुद्धा बदललेले आहे, तर त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तर तिथे तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. मग आता एक प्रश्न आहे शेवटचा, तो तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे, 15 सप्टेंबर अभियंता दिवस कोणाच्या जयंतीनिमित्ताने साजरा केला जातो? तर मित्रांनो, मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला सांगू शकतात. आणि जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर चिंता करू नका, पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो, आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच 10 विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. चला तर मग मित्रांनो, आपण इथे थांबूया. जय हिंद.